आषाढीला सगळ्या संतांची नांदेडी इथं करत असते आणि प्रत्येक संतांच्या पालख्या इथं दाखल होतात. तर त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताईंची ही पालखी परंपरेने इथं सर्वात आधी येते. म्हणजे इथे वतनदार असलेले नामदेवरायांना जे नामदेवरायांचे आजीगुरु मुक्ताबाई आहे गुरुनामगुरू मुक्ताबाई सर्व संतांच्या सामोरून जातात. त्यांच्या सर्व संतांना पंढरपूरमध्ये सन्मानाने घेऊन येतात. ही परंपरा अनेक वर्षाची आहे. त्या परंपरेमध्ये सोपस्कार म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि मुक्ताबाईंना एकमेकांना म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाईंना साडी केली आणि ज्ञानोबारांना उपकरणं हा असा पद्धतीचा प्रसंग प्रत्येक वर्षी आपण करत होतो. पण गर्दीमुळं तो सगळा प्रसंग परंपरेने पुणे गाव आणणाऱ्या पिढीला ती परंपरा कळावी आणि म्हणून अंतरापासून जरी मुक्ताबाई दूर असल्या तरी अंतरापासून जवळ असल्यामुळं त्या स्नेहाचं नातं अतूट राहावं पुढच्या पिढीचा तो संदेश जावा पिढीला. त्याकरता त्या मुक्ताई मठामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्था आणि मुक्ताई संस्था यांच्या समन्वयातून हा साडी चोरी समर्पणाचा कार्यक्रम अतिशय देखणा 1 तासाचा परंपरेने दरवर्षी तो साजरा होतो. आज त्या कार्यक्रमाला संपन्नता झालेली आहे आणि इथं गेलेले जे वस्त्र आहे आईसाहेबांचं ते अतिशय सन्मानपूर्वक स्वीकार करून आम्ही सुरक्षेकडे मुक्तानगरला आईसाहेबांची जी समाधी आहे त्या समाधीस्थळावर जाऊन आदिशक्ती मुक्ताबाई ते वस्त्र तर भाऊबीजेच्या दिवशी पाडव्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर परिधान केला जातो. त्याचासुद्धा मोठा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे आणि पुढेसुद्धा चंद्रसूर्य असेपर्यंत ही परंपरा कायम राहील. कुंडली वरदा हरी